शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आज दिनांक 10 एप्रिल 2026चा व्हिडिओ आहे. श्री अशोक नवले सर बिझनेसमॅन व्यक्ती आहे. सरांचं वेअरहाऊस आहे चिंबळी फाटा चाकणला. सरांनी आता जे आपल्याकडं पहिला नारळ लावलेला आहे पाटसमध्ये निंबाळकर वस्तीला. आता ह्या वर्षी पण त्यामध्ये आंतरपीक म्हणून शेवगा हे पिकाचं नियोजन केलेलं आहे. कारण सरांना नारळ शेतीमध्ये शेवगा लावून आपल्याला उत्पादनासाठी ते कोंबड पालन करण्याचं जे नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर शेवग्याचं उत्पादनही घेता यावं मधलं जे पोर्शन आहे त्यामध्ये आंतरपीक म्हणून त्यांनी शेवग्याचं नियोजन केलं आहे. शेवग्याची जात आहे ओडिसी 3. आता ओडिसी 3 शेवगा म्हटलं तर इतर जातीपेक्षा नंबर 1ची का जात आहे? कारण ह्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या जातीची शेंग दिसायला गावरान, चवीला गोड, त्याचबरोबर ह्याला वर्षभर उत्पादन असणारी जात आहे. आणि इतर जातीच्या तुलनेत जर म्हटलं तर शेवगा हे 3 वर्षाचं पीक असतं. 3 वर्षेच घेता येतं. पण जर आपण पिके 1 किंवा पिके M1 किंवा असेल त्याचबरोबर अमरबत्तीस असेल ह्या जातीपेक्षा ही जात का ॲडव्हान्स आहे ओडिसा? तर ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे ही बाग लावल्यानंतर 7 ते 8 महिन्यात बाजारात शेंग विकता येते आणि लावल्यानंतर 5 ते 6 वर्षाचं आयुष्यमान असणारी अशी ही ओडिसी 3 जात आहे. ह्या जातीला आपल्याला वर्षभर शेंगा येतात. लावल्यानंतर 1 महिन्यानं आपण ट्रॅक्टरनं सरी सोडा. सरीमध्ये अर्धा फुटाचा खड्डा घ्या. त्यानंतर आपल्याला खड्ड्यामध्ये शेणखत, निंबळपेंड, थिमेट, फोरेट जे आपल्याला अवेलेबल आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर रोप लावल्यानंतर मातीमध्ये मिक्स करून पिशवी पाडून रोप लावायचं. रोप लावल्यानंतर दुसऱ्या 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 1261 आणि ब्ल्यू कॉपर ह्याचं प्रमाण आपल्याला लिहून दिलेलं असतं. त्या पद्धतीने फॉलो करून आपण आळवणी करायची आहे. शेंग दिसायला गावरांसारखी दिसते, चवीला गोड असते आणि एकदा व्यापाऱ्याने आपल्याकडे शेंग घेतली तर वर्षभर त्यांना ही शेंग घेण्यासाठी चांगली बाजारपेठेत मागणी असल्यामुळं शेतकरी बंधूंनी कोंबड पालन करायचं असेल तर आपल्याला ओडिसी 3 जातीचाच लावा. त्याचबरोबर पावडर बनवायची असेल तर आपल्याला ह्या जातीला पाला जास्त येत असतो. त्यामुळे आपण ह्या जातीला लागवडीला योग्य सगळ्यात ॲडव्हान्स असणारी जात आहे. रोपाची किंमत महाराष्ट्रात 1000 वरती क्वांटिटी असेल कमीत कमी तर आपल्याला 30 रुपयानं घरपोच येतं. लागवडीपासून योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन मिळतं. खात्रीशी रोपाबरोबरच आपल्याला रोप लागवडीपासून शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानही घेता येतं. तर अशा प्रकारची रोपं सिलेक्शन करून बघू शकतो आहे. जे आता रोपं आहेत बाजूला काढलेली म्हणजे इतर नर्सरीवाल्यापेक्षा आपली रोपं जी आपल्याला खराब वाटतात ते आपण स्वतः बाजूला काढून असा पट्टा लावून परत त्याला खत पाणी करून ती वाढवतो आहे. तर शेतकरी बंधूंना 30 रुपये